नमस्कार. आपण आत्ता आहोत अकोर्डीच्या गंगानगरच्या STP प्लांटला आणि हे वरनं येतं सगळं हे अनट्रीटेड सिवेज वॉटर. आणि इथे फक्त बघा ही आता ट्रीट केलेल्या पाण्याची क्वालिटी. टाका ग्लासमध्ये. इकडे आहे ना, हे बघा हे या STP प्लांटमधनं ट्रीट केलेलं वॉटर आहे जे आता दादांनी खालनं उचललं. पण दुर्दैव सांगतो की हे ह्या येणाऱ्या घाण पाण्यामध्ये सगळं मिक्स होतं. हे जर तुम्हाला झूम करून दाखवता आलं तर बघतो या पाण्याचा खालचा तळ दिसतोय. आणि आता हे बघा इथे मासा देखील दिसत असेल. हे बघा हा मासा दिसतोय, हा नाल्यामध्ये मासा जिवंत आहे. ठीक आहे, हे एवढं आहे. तरी देखील हा पालिकेच्या म्हणण्यानुसार हा 30 MLD म्हणजे 30 मिलियन लिटर पर डेचा प्लांट आहे. म्हणजे जवळपास 3 करोड लिटर पाणी. ह्याला जर 24ने डिवाइड केलं तर तासाला 12 लाख लिटर पाणी हे ट्रीट करतं. मिनटाला जर गेलं तर जवळपास 30,000 लिटर. पण ह्याचा जर डिस्चार्ज बघितला तर तो तेवढा नाही आहे. ठीक आहे, पण जे होतं आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. हे बघा इथे किंगफिशर दिसत असेल. आत्ता मी थोडंसं झूम करतो. जर नाल्यावरती एवढी बायोडायव्हर्सिटी आहे तर नदी सुधारमध्ये आपण काय करतोय, हा किंगफिशर दिसतोय का बघा. हे बघा या ठिकाणी दाखवतो. बघा या ठिकाणी हा किंगफिशर आहे बघा, आला इकडे आला परत. नाल्यावरती एवढी बायोडायव्हर्सिटी आहे. आणि आपल्याबरोबर आता राजू सर पण आहेत आणि वैशाली मॅडम पण आहे. थोडं बोला वैशाली ताई, बोला तुमचं काय म्हणणं आहे. हे जे नाल्याचं पाणी येते हे PCMCने सोडलेलं आहे, ड्रेनेज वॉटर. एवढं स्वच्छ पाणी जर इथे ट्रीट करत असतील तर हे काय उद्देश काय यांचा हा नाला इथे सोडण्याचा. आणि नंतर ते मिक्स होतंय. नाही तो चेंबर बहुतेक फोडलेला आहे. हा जो चेंबर दिसतोय ना, हा चेंबर फोडलेला आहे आणि त्याचं पाणी सगळं इकडे जातं. आणि तिकडनं पण येतंय. तिकडनं वरचा तो फ्लो अनकंट्रोलेबलच आहे. ठीक आहे, आपल्यावर राजू सावळे पण आहे. सर बोला. राहुल सर, मला एकच सांगायचं आहे की हा अकोर्डीचा जो प्लॅन्ट आहे तो प्लॅन्ट आम्ही सर्वांनी आतमध्ये जाऊन पाहिला आहे. त्यातल्या त्यात व्यवस्थित काम चालू आहे. जे आउटलेट होतं आहे आउटलेट पण व्यवस्थित होतं आहे. अतिशय उत्कृष्ट असं काम आहे. परंतु सगळ्यात वाईट परिस्थिती अशी वाटली की आज पाहतोय तर जे ट्रीट झालेले पाणी जे आहेत अतिशय स्वच्छ आणि चांगलं पाणी आहे. त्यात जे चांगलं ते चांगलंच म्हणलं पाहिजे, वाईट 100%. पण आता तिथं जवळच लागून एक 20 ते 25 फुटावरती ड्रेनेज लाईनची RCची पाईपलाईन टाकली आणि त्यातनंच पाणी याला मिळतं आहे. आणि एक नाला आहे मोठा की त्या नाल्याचं पाणी कित्येक दशलक्ष पाणी म्हणलं तरी चालेल, कंटिन्युटी त्याच्यामध्ये मिक्स होते. म्हणजे जेवढं हा 30 MLDचं जर आउटलेट आपण कन्सिडर करू तर 60 MLDचा फ्लो इकडे आहे. मग काय त्याचा उपयोग आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे किंवा आपण करतोय 10% 90% जर नदीत जात असेल विदाऊट ट्रीट त्याचा फायदाच नाही आहे ना. मग करून म्हणजे केलं ये रे माझ्या मागल्या कुत्र दळतंय म्हणजे काय म्हणतो आपण ते ते प्रकार आपलं महापालिकेचा आहे असं दिसून येते. थोडक्यात स्वयंपाक खूप चांगला झालाय, फक्त त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट शेवटी एक्स्ट्रा टाकलेले, त्यामुळं केलेला सगळ्यात चांगला स्वयंपाक कुठेतरी वाया गेलाय. चुकीच्या पद्धतीने टाकलं गेलं. एक मिनिट फक्त या ठिकाणी मी फ्लो दाखवतो. हा फ्लो बघा, पलीकडची एक लाईन आहे. ठीक आहे, ती आत्ता कोरडी आहे. पण जसं मगाशी दाखवलं हा पूर्ण तळ दिसतोय. पण हा MLDचा किंवा हा 30 MLDचा फ्लो हा एवढा असेल. आपण ह्याचे रिपोर्ट्स पण घेऊया. आपण पालिकेला ह्याचे जे इलेक्ट्रिक बिल्स आहेत ते इलेक्ट्रिक बिल्स देखील मागून घेऊयात. किंवा ह्याचे आपण म्हणू शकतो की दिवसाला किती लिटर पाणी हे पंप करतं ह्या लाईट बिलावरनं आपल्याला 2 मिनिटात लक्षात येईल. धन्यवाद.